नमस्कार मंडळी, इथं 8.0 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं आहे की आपल्याला 1-1.5 महिना होत आला समजा यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे आपण. आणि यूट्यूब चॅनल ओपन केलं त्यानंतर आपण 15-20 दिवसानंतर काही व्हिडिओ टाकलेच नाही आपण. आणि टाकले तर 3 व्हिडिओ टाकले आहे समजा. 3 व्हिडिओ टाकल्यासाठी व्हिडिओ काही टाकणंच होत नाही माझ्याकडून, कारण भरपूर प्रॉब्लेम आहे. आणि प्रॉब्लेम म्हणजे ते व्हिडिओ एडिटिंग करा मग टाका. आणि ॲक्च्युली म्हणजे आपला फोन एकतर खूप साधा म्हणजे खूप गरीब फोन आहे आपलं. म्हणजे काही व्हिडिओ बनवू शकत नाही आम्ही. व्हिडिओ यासाठी बनवू शकत नाही आहे की स्टोरेज फुल होत आहे. काही ॲप डाउनलोड करायचं तर काही ते होत पण नाही, पुन्हा हँग मारतं. म्हणजे मोबाईल आपला एकदम साधा आहे, म्हणजे तेवढा काही चांगला मोबाईल नाही समजा. आता तो काय ते 4 GB रॅम आहे त्याचं, त्या हिशोबाने ते मोबाईल आहे. आणि 4 वर्षापासून आपण यूज करता मोबाईल, तर त्याच्यामुळे काही व्हिडिओ टाकणं होत नाही आहे. व्हिडिओ टाकले पण आपण व्हिडिओ 3, पण माझ्या स्वतःबद्दल तुम्हाला माहिती म्हणजे काहीच नव्हती ना. आणि त्यामुळे मला काही वेळ भेटत नव्हतं. तर आज समजा वेळ काढला तुमच्यासाठी, आणि आज म्हटलं माझ्याबद्दल स्वतःबद्दल तुम्हाला काहीतरी माहिती द्यावी. तर मी आहे राज, आणि मी यवतमाळ डिस्ट्रिक्टहून बिलॉंग करतो. प्रॉपर आपलं गाव म्हणजे जे ॲक्च्युली मी खेड्यावरून आहे समजा. इथं समजा मी रेंटने राहते, समजा भाड्याने राहते. आणि एक प्रायव्हेट जॉब करतो मी, आणि नॉर्मल घरचा व्यक्ती आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की 3 व्हिडिओ झाले आपल्याला. 15 दिवसामध्ये 3 व्हिडिओ टाकले आपण. आणि 3 व्हिडिओमध्ये समजा व्ह्यू किती आले आहे, 5-10 व्ह्यू काहीतरी असे आले आहे, किंवा 7-8 कशी, म्हणजे खूप कमी व्ह्यू आहे. तर मला एकच सांगायचं आहे, 5 लोकांनी पण बघितलं ना आपल्याला, तरी मला खूप असं वाटतं की बघा आपण एक व्हिडिओ टाकला आणि त्याच्याने 4 लोक आपल्याला बघितले आहे. 4 लोक आपल्याला बघितले आहे, हे लक्षात ठेवा. आणि आपण आता 0 चालू केलं आहे. आता आपल्याला 0 हिरो कसं व्हायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि तुम्ही हिरो नक्की कसं, मला हे पण मी आशा करतो. पण थोडा वेळ लागेल, थोडी मेहनत तर करावी लागेल भाऊ. मेहनत केल्याशिवाय काही होणार नाही आहे ना. आज मला 4 लोक पाहत आहे ना, तर ते 4 लोक उद्या 10 लोकांना पण दाखवेल ना, हे तर नक्की होईल ना. आता कसं आहे, मी विचार केला यार काय व्ह्यूअर्स येईल. मी व्ह्यूअर्ससाठी नाही आलो, मी व्ह्यूअर्ससाठी बिलकुल नाही करता की मला लोक पाहायला पाहिजे. आणि म्हणजे एखादं म्हणा तर कोणते सबस्क्राईब वाढणार नाही आहे, हे मला पण माहीत आहे. याच्यासाठी कसं मेहनत करावी लागेल आपल्याला. आणि मेहनत अशी पण 1 महिन्यात 2 महिन्यात आपल्याला दिसून पडेल. याच्यासाठी मेहनत भरपूर 2 वर्ष 3 वर्ष पण लागू शकते. मेहनत अशीच भेटणार नाही आपल्याला, हे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आणि मेहनत केल्याशिवाय काही आहे पण नाही भाऊ. माणसाने मेहनत करा, मेहनतीचं खायला पाहिजे माणसाने. तर त्यासाठी म्हणते आहे, कसं आहे, हार मानल्यानंतर काही होणार नाही आहे ना. मी आता विचार करीन की यार लोक पाहतच नाही माझे व्हिडिओ, व्ह्यूअर्सच येत नाही आहे, सबस्क्राईब वाढतच नाही आहे. तर मग आतापासून मी खचून गेलो ना, तर मी समोर जाणार कसं? समोर जाणारच नाही ना. म्हणजे आतापासून मी माघार घेतली समजा की यार नाही, आपले व्हिडिओ कोणी पाहतच नाही आहे, आपल्याला कोणी बघतच नाही आहे. आपण यूट्यूब चॅनल ओपन केलं पण आपल्याला लोक पाहतच नाही आहे. आता पाहत नाही म्हणून यूट्यूब चॅनल व्हिडिओ टाकल्यानंतर बंद करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, हे तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि माझा एक विचार असा आहे की मला काही घंटाही फरक पडणार नाही आहे की
की लोक आपल्याबद्दल काय विचार करते काय नाही करत. ठीक आहे ना, लोकांचा विचार करणं बंद केलं आहे मी आता. कारण भरपूर मी 10 ते 12 वर्षापासून खूप विचार करत आले की लोक काय म्हणेल, लोक काय बोलेल, लोक काय करेल. काही घेणं देणं नाही लोकांसोबत. आपल्याला आपली स्वतःची लाईफ आहे, आपल्या स्वतः कमवतो, स्वतः खातो आपण. लोकांच्या घरी मागायला जात नाही आपण. तर लोकांचा विचार करणं बंद करा आणि आपल्याला जे आवडते भाऊ तेच करा. खरंच सांगतोय मी, जे आपल्याला वाटते ना तेच आणा. आणि जेव्हा लोकांचा विचार कधी करा तुम्ही, जेव्हा लोक तुमचं घर चालवेल ना तेव्हा तुम्ही लोकांचा विचार करा. पण आता तर असं काही नाही आहे ना. आपण आपलं घर चालवता, आपण खाता, आपण 2 टाईमचं कमाई करत आहे, 2 टाईमचं खाता, कमाई करूनच खाता ना आपण. तर मला असं वाटते की लोकांचा विचार करणं बंद करायला पाहिजे आणि आपल्याला जे वाटते तेच करायला पाहिजे. तर मी हे यूट्यूब चॅनल मला करायची गरज नव्हती, पण म्हटलं कित्येक दिवस लपून राहायचं, कित्येक दिवस आपण असं चालत राहायचं, कित्येक दिवस काय करायचं. कधी ना कधी आपल्या स्वतःचा आपण जीवनामध्ये काय जगतो, कसं राहतो हे लोकांना दिसलं पाहिजे ना. सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्म आहे भाऊ, इथं लोकांची लाईफ बदलून जाते. खरीच गोष्ट आहे. लाईफ म्हणजे खरंच चेंज होते. आणि हे कोणाच्या हातामध्ये आहे, तो आपल्या हातामध्ये आहे. कारण आपली लाईफ कशी चेंज करायची. तर आपण म्हटलं की आपल्याला तो काय सांगणार ना, तो काय बोलेल, तर आपण काही सामोरं जाणार नाही, काही तरक्की पण करणार नाही. हे आपल्याला चांगलं तऱ्हेनं समजलं आहे. तर मी पण आता प्रायव्हेट जॉब करतो. समजा 10-12 हजार रुपयाची मी महिन्याची जॉब करतो. माझं लग्न होऊन आहे, मला एक मुलगा आहे, 3-3.5 वर्षाचा मुलगा आहे. तर विचार केला मी, साला आपणच स्वतः कमवतो आणि स्वतः खातो ना. मग लोकांचा विचार कशासाठी करायचा. लोकांचा विचार जर केलं समजा तर मग आपण तर जगणारच नाही यार. आता मी समजा बघा ना तुम्ही, मी 1 महिना झाला समजा. मला 1 महिन्यात मी पहिला मला व्हिडिओ काढायचो, माझ्या मुलाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. ठीक आहे, त्याच्या आधी मी व्हिडिओ बनवला एक. बट हिंमत नव्हती होत माझी की मी व्हिडिओ बनवा, लोकांसमोर कसं व्हिडिओ बनवा. मी 2-4 दिवस म्हणजे 8-10 दिवस काही व्हिडिओ बनवला नाही. डोक्यात माइंडमध्ये लोक पाहत आहे मला, लोक काय बोलणार मला, लोक काय विचार करत. साला म्हटलं काय झालं. तर मी 8 दिवस भाऊ बनवला नाही व्हिडिओ खरं म्हणजे. पण 8 दिवसांनी अजून डोक्यात तो किड्यात धसला आपल्या. पुन्हा आलो. त्याला म्हटलं साला एकदा बनवूच पाहू ना काय होतं काय नाही. तर आता मला कसा कॉन्फिडन्स आला लागला. मला जे 2-4 लोक पण बघितले आहे ना त्याच्यामुळे मला भरपूर कॉन्फिडन्स आला आहे की नाही यार, आपल्याला 4-5 लोक बघत आहे ना, तर आता आपली जर्नी स्टार्ट झाली आहे ना. आता 10 दिवसामध्ये 4-5 लोकांनी बघितलं मला. तर अजून आपल्याला भरपूर काही मेहनत करायची याच्यावरती आणि भरपूर काम करायचं आहे. व्हिडिओ तर मला रोज टाकायचे आहे, पण कसं आहे माझा मोबाईल होता हँग. त्याच्यामध्ये स्टोरेज जास्त नाही आहे, त्याच्यामुळे कसं मी जास्त व्हिडिओ कसं बनवू शकत नाही. आता ते मेमरी पूर्ण खाली केली मी, स्टोरेज पूर्ण थोडं खाली केला आहे म्हणून व्हिडिओ बनवतो. आणि कसं आहे थोडं आपल्याकडे एक साधा मोबाईल आहे, जास्त महागडा मोबाईल नाही आहे, त्याच्यामुळे थोडी प्रॉब्लेम येत आहे. आणि घेऊ थोड्या दिवसात काहीतरी नवीन मोबाईल घ्यायचा प्रयत्न चालू आहे. बट होईल लवकर सर्व काही बरं. पण तेच म्हणताय की यार लोकांचा विचार नाही करायला पाहिजे. आपल्याला आपल्या जे पर्सनल लाईफमध्ये काय चाललं आहे ना काय नाही ते लोकांना पण कळायला पाहिजे हा स्ट्रगल कुठून करून आला आहे. तर आणि ठीक आहे ना, 4 लोक बघितले मला खूप अभिमान वाटत आहे खरंच की मला 4 लोक बघितले म्हणून. आणि अशीच 4 लोक समजा मला बघत आहे, त्या मला वाटलं मला वाटलं नव्हतं की मला 4 लोक पण पाहिजे म्हणून. म्हटलं चाललं 1 पाय 2 पाय किती पाय पाहू दे, फरक पडणार नाही. पण तर विचार केला 4 लोक बघितले यार, 4 लोक तर आज आपल्याला 2 दिवसामध्ये 4 लोक बघितले आहे ना. तर आपण आता जर्नी चालू केली ना आपली. आणि 4 लोकच उद्या 40 लोकांपर्यंत पोहोचवलं आपल्याला, हे पण आपल्याला
असं वाटतं की नाही, मला वाटते खरंच असं. हे 4 लोक पण मला बरेच काही समोर घेऊन जाईल. तर तेच म्हणणं आहे माझं. तर माझ्याबद्दल मी तुम्हाला काही सांगितलं नव्हतं. मी एक साधारण प्रायव्हेट जॉब करतो भाऊ, आणि माझं लग्न पण होणं आहे, मुलगा पण आहे मला, आणि आम्ही म्हणजे आई बाबा माझे खेड्यावरती राहते समजा, आणि मी इथं थोडं जॉब करायसाठी इथं आहे समजा. आहे बरंच काही प्रॉब्लेम आहे, असं बरंच काही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्की समोर जसं आता व्हिडिओ बनवणार तसं काही भरपूर तुम्हाला माहिती भेटेल माझ्याबद्दल, ठीक आहे. आणि तेच म्हणताय की जास्त काही नाही, बस मला तुमची साथ हवी. यासाठी प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब करसाल ना तर तुमच्यासाठी मी बरेच काही व्हिडिओ नवीन तुम्हाला खरंच दाखवेल, आणि तुम्हाला आवडेल तसे पण व्हिडिओ बनेल मी, ठीक. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.